मित्रांनो, आज जो ट्रेड आहे आपण फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सी पेअरमध्ये जो करतो तो आज कमोडिटीमध्ये करणार आहे, गोल्डमध्ये XAUSD मध्ये. ओके, तर यावरती ट्रेड करण्यामागचं कारण असं की इथे तुम्ही पाहताय की हा जो चार्ट आहे तो 4 hours वरती आहे. ओके, 4 hours वरती आहे. इथे काय मी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल ड्रॉ केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ओके, आणि यामध्ये आता ट्रेड कसा करायचा, आता तुम्ही इथं पाहायला गेलं तर ही जी रेड कलरची ट्रेंड लाईन आहे, रेड कलरची ट्रेंड लाईनला प्रॉपर इथं वर्क होत आहे आपला जो चार्ट आहे गोल्डचा तो. आणि लिक्विडिटी सूप पाहायचं म्हणलं तर प्राइस ऍक्शन नुसार इथं कमी कमी होत चाललेले आहे. ओके, बायर्स कमी पडताना इथं दिसून येत आहे. तर ते यामध्ये ट्रेड आपण कसं करायचं आहे, तर ट्रेड करायचं आहे आपल्याला. तर यामध्ये आता एक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तर सोन्याच्या खाली हिरा ओळखणे, तसाच प्रकारचा एक ट्रेड इथं आपल्याला करायचा आहे. तो कसा करणार आहे, तर हा जो डाऊन ट्रेड आहे, ओके, त्या डाऊन ट्रेडमध्येच आपल्याला एक बुलिश ट्रेड आणि बेरिश ट्रेड म्हणजे बाईंगचा एक ट्रेड आणि सेलिंगचा एक ट्रेड आता शोधायचा आहे. तर परफेक्ट ट्रेड यातून आपण कसा घेणार आहे तो पाहू. ओके, बाईंगला जर जायचं म्हणलं तर ही जी कॅन्डल दिसते, ओके, ही जी कॅन्डल बाईंगला जायचं म्हणलं तर ही जे कॅन्डल दिसते, ओके, त्या कॅन्डलचा हा जो ट्रेंड लाईन पर्यंतचा स्पेस आहे, एवढ्याच मध्ये आपलं बाईंग होणार आहे. आणि तसं पाहायला गेलं तर सेलिंगला खूप मोठं टार्गेट आहे. ओके, सेलिंगला जर इथं या कॅन्डलच्या खाली असे स्विंग मारून आलं, रिटेस्ट होऊन आलं, तर सेलिंग साईडला मोठा ट्रेड भेटेल. पण बुलिश साईडची सुद्धा आपण ऑपॉर्च्युनिटी सोडणार नाही. छोटासा का होईना इथपर्यंत आपण स्कॅल्प मारून काहीतरी $2-3 पर्यंत प्रॉफिट बुक करणार आहे. ओके, हे ताई अनालिसिस पाहायला गेलं तर अनालिसिस होतं 4 hour वरती. आणि 15 मिनिट वरती पाहायचं गेलं अनालिसिस तर थोडंसं वेगळं वेगळं इथं तुम्हाला दिसेल. ओके, काय वेगळं दिसेल, तर प्राइस ऍक्शन किंवा मार्केटचं करताना तुमची नजर जी आहे ती गरुडासाठी तीक्ष्ण पाहिजे. ओके, आता ती कशी पाहिजे, तर काही काहींनी 4 hours वरती जे आहे ते टाइम फ्रेम 4 hours टाइम फ्रेमवरती एखादी ट्रेंड लाईन ड्रॉ केली असते आणि इथं लक्ष दिलं नसतं का, तर 4 hours वरती मार्केट इथपर्यंत जाणार म्हणून तिथपर्यंत वेट करत बसले असते. आणि प्रॉपर ट्रेड कसा, तर आता मार्केट इथं तुम्ही पाहताय की बरेच जण सेलिंग साईडला आकर्षित असतील, पण आता बाईंग मध्ये जर ट्रेड आपण कसा शोधला तर इथं पाहताय की ही जी ट्रेंड लाईन आहे, ओके, या ट्रेंड लाईनला मार्केट प्रॉपर वर्क होते. आता प्राइस ऍक्शन नुसार आपलं काय, तुम्ही इथं खाली बघताय की बुलिश साईडला आपण का थोडंसं का होईना स्कॅल्प मारायचा प्रयत्न करतोय. इथं तुम्ही पाहताय की जो रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये बराच वेळ मार्केट साईडवेज होतं. त्याच्यानंतर या ग्रीन कॅन्डलने त्याचा ब्रेकआउट दिला, पण ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स घेऊन परत त्यात आलं. आता यामध्ये आपला ट्रेड कसा राहील, तर तुम्ही पाहताय की जी ट्रेंड लाईन आहे याच्यावरती क्लोजिंग झालं पाहिजे. ओके, याच्यावरती क्लोजिंग झालं पाहिजे ट्रेंड लाईनच्या जो प्रिव्हियस तुम्ही तर पाहताय की हा जो प्रिव्हियस स्विंग आहे याच्यावरती क्लोजिंग झालं पाहिजे, तर म्हणता येतील की बायर्स जास्त आहेत. आता तेच कन्फर्मेशन आपण कसं घेतोय, प्राइस ऍक्शन सोबत फिबोनाची टोल वापरून. तुम्ही आपले प्रत्येक व्हिडिओ मागे जे अपलोड केले प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण फिबोनाची टूल यूज करून एक मार्केटची डायरेक्शन ठरवत असतो की काय होऊ शकतं. तर तसं पाहायला गेलं तर प्राइस ऍक्शन नुसार सांगतो तो बुलिश कसा आहे. ओके, साईडवेज झोनचा ब्रेकआउट दिलेला आहे, प्रॉपर ट्रेंड लाईनला रिटेस्ट करत आहे. आणि इथं क्लोजिंगला ट्रेंड लाईनच्या आणि जो प्रिव्हियसिंग आहे त्याच्या क्लोजिंगला बुलिश साईडला ट्रेड बनतोय. तर फिबोनाची लेवल काय म्हणते बघू, तिथं तिथं ट्रेड बनतोय का आपला. तर त्यासाठी इथं मी सेटिंगमध्ये जाऊन फिबोनाची रिट्रेसमेंटचं टूल घेते. तर मित्रांनो, आज बाहेर असल्यामुळे थोडं लॅपटॉपवरती मला व्हिडिओ नाहीत बनवता आल्या, त्यामुळे मी माझ्या टॅबलेटवरतीच व्हिडिओ बनवत आहे. ओके, हे फिबोनाचीची लेवल जे आहे ते प्रिव्हियस स्विंगचा हाय आणि आत्ताचा त्या स्विंगचा लो यावरती इथं मी मार्क करत आहे. आता तुम्ही इथे सुद्धा क्लिअरली पाहू शकता की आपल्याला प्राइस ऍक्शनने काय सांगितलं की ट्रेंड लाईनचं क्लोजिंग आणि त्याच्यावरती जो प्रिव्हियस हाय होता त्याचं क्लोजिंग. आता इथं पाहायला गेलं तर इम्पॉर्टंट 2 लेवल तुम्ही इथं पाहू शकता की 0.6 0.5 फिबोनाचीच्या. ओके, त्यानुसार ट्रेड कधी बनतोय त्यानुसार जरी ट्रेड पाहायला गेलं तर त्यानुसार जरी ट्रेड पाहायला गेलं तर फिबोनाची टोलने ही 0.5 ची आणि 0.6 ची जी लेवल आहे त्याच्यामध्ये कॅन्डल क्लोजिंगला आपण बुलिश साईडचा ट्रेड करणार आहे. ओके, त्याच्यामध्ये बुलिश साईडचा ट्रेड करणार आहे. आता आलं का लक्षात तुमच्या की प्राइस ऍक्शन सोबत टूल्स कसे वर्क होतात. आता याच्यामध्ये इथं क्लोजिंग होईल त्यावेळेस आपण बुलिश साईडचा ट्रेडचा विचार करू आणि टार्गेट इथपर्यंत राहील आणि एसएल या स्विंगच्या इथपर्यंत खालचा राहील. म्हणजे थोडक्यात पकडा गेलं तर 1:1 टार्गेट आणि प्रॉफिट राहील. आणि सेलिंग साईडला तुम्ही पाहताय की सेलिंग साईडला एक आपला स्विंगचा किंवा होल्डिंगचा ट्रेड बनवू शकतो. आता स्विंगचा ट्रेड आपण पाहू कसा घेणार, ही जी कन्सोलिडेशन बॉक्स आहे याच्या बाहेर कॅन्डल क्लोजिंग रिटेस्ट झाले की आपण इथं फिबोनाची टोल वापरून एका अंदाजाने इथं सेलिंगचा ट्रेड घेणार आहे. ओके, सेलिंगचा ट्रेड घेणार यामध्ये आपण वेट करणार आहे टार्गेट पर्यंत 2160 आणि एसएल समथिंग इतर आहे. यामध्ये जवळपास 1:2 पर्यंत टार्गेट सुद्धा आपलं कॅप्चर होईल. पण आता ट्रेंड डाऊन असल्यामुळे आपण बुलिश साईडला जरी गेलो तर त्या साईडला एक छोटासा स्कॅल्पचा ट्रेड इथं होतोय. आता तर ट्रेड
पाहूया इथं आता मी लिमिट ऑर्डर वगैरे लावून ठेवील कॅन्डल याच्या आसपास क्लोजिंगला आल्यानंतर. तर ट्रेडचं पूर्ण एक्झिक्युशन झाल्यावरती पुढच्या पार्टमध्ये काय पहा की या ट्रेडमध्ये बाईंग साईडला सेटअप झालता का सेलिंग साईडला, आणि ज्या साईडला झालाय तिथं टार्गेट झालाय का एसएल झालाय. तर ट्रेडच्या एक्झिक्युशन नंतर पहा तुम्ही काय होतंय, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कसं केलं जातं, कसा अंदाज लावला जातो मार्केटचं हे समजेल, टाइम फ्रेम कोणती किंवा टूल्स कोणते. ओके, तर पहा की काय होतं या ट्रेडमध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहताय आपण जे यात बाईंग सेलिंगची जी अपॉर्च्युनिटी काढलेली, यामध्ये आपण सेलिंगमध्ये एंट्री घेतलेली आहे. ओके, समथिंग इथे एंट्री झालेली आहे आणि एस एल 0.5 लेवलच्या वरती ठेवलेला आहे. तर आता यामध्ये एंट्री का घेतली, तर महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर एंट्रीचं, तर इथं सुद्धा तुम्ही पाहताय की इथं 2-3 वेळा रिजेक्शन घेऊन मोठा फॉल आलेला आहे. आणि तसंच आपण जे बाईंग साईडला बघत होतो, पण बाईंग साईडला पुन्हा इथं रिजेक्शन आलं आणि मग ट्रेंडचं कन्फर्मेशन झालं की हा डाऊन ट्रेंडला जाऊ शकतो. त्यामुळं आपण काय केलं की या स्विंग नंतर इथं जे तुम्ही स्विंग पाहत आहात, ओके, इथं जो तो तुम्ही झालेला हा स्विंग पाहत आहात त्याच्या खाली कॅन्डल आली की आपण आपली एंट्री प्लेस केलेली आहे. तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा पाहू शकता की प्रॉफिट लॉसमध्ये सध्या ब्रेक इव्हन ट्रेड आहे, प्रॉफिट लॉसमध्ये चाललेलं आहे. तर यामध्ये पाहायला गेलं तर इथपर्यंत आपलं प्रॉफिट आहे आणि लो एस एल आहे, आणि इथपर्यंत आपलं टार्गेट आहे जवळपास 1:1च्या थोडंसं वरती आहे. तर पाहूया आता या ट्रेडमध्ये काय होतं, एस एल होतोय की टार्गेट होतंय. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहता यामध्ये आपलं ट्रेड आपल्या प्रॉपर वेने चाललेलं आहे आणि जवळपास इथपर्यंत आलेलं आहे. आपलं $1.5-2 आसपास प्रॉफिट चाललेलं आहे. ओके, तर पाहूया आता या ट्रेडमध्ये काय होतंय. इथपर्यंत टार्गेट आहे $5 तिथपर्यंत देतोय का वरती वगैरे जाऊन एस एल देतोय. तर यामध्ये पाहायला गेलं तर मी इथं तुम्ही पाहू शकताय की हा जो साईडवेज झोन होता जो इथं मी ड्रॉ केलेला आहे, हा जो साईडवेज झोन आहे इथं, हा जो साईडवेज झोन आहे इथं, तिथून बऱ्याचदा आपला हा जो गोल्डचा स्टॉक आहे तो रिव्हर्सल घेतोय. या कॅन्डलची बिग बघा, आता या कॅन्डलची खालत्या खालत्या आलेले पार इथं, पण याच्या खाली क्लोज होईना. कदाचित इथून हा स्टॉक सॉरी हा गोल्डचा स्पॉट कमोडिटीचा रिव्हर्सल वगैरे होऊ शकतो. मी चार्टवरती बस ठेवून आहे. पाहूया तसं तर रिव्हर्सलचं काय वाटलं तर आपण यामधून थोडंसं कोयना प्रॉफिट घेऊन एक्झिट करूया. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघताय जो आपण ट्रेड घेतला होता योग्य ठिकाणी आणि प्रॉपर ठिकाणी, इथं रिजेक्शन दिसल्यावरती घेतला होता. याच्या ब्रेकआउटला आपण बाईंगचा ट्रेड करणार होतो. तर तुम्ही इथं पाहू शकताय की एकाच कॅन्डलने एका झटक्यात आपल्या इथं टार्गेट दिलेलं आहे. शेजारी तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता की ट्रेड क्लोज झाले आहेत आणि $4.87 म्हणजे $5 आपण टार्गेट ठेवलं होतं. टार्गेट व्यवस्थितरित्या अचीव झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की स्टार्टिंगला आपण एस एल या स्विंगच्या वरती फिबोनाचीच्या ज्या लेवल होत्या याच्यावरती तिथं ठेवलेला, पण जसं आपला ट्रेड प्रॉफिटमध्ये जात गेला तसं आपण येथे एस एल तुम्ही पाहताय की एस एल आपण ट्रेड केलेला आहे. एस एल इथपर्यंत ट्रेड केलेला आहे. आपला एस एल समथिंग याच्या आसपास होता, आणि आता जर पाहायला गेलं तर एस एल आपला $1.8 होता. ओके, आणि मेन जो एस एल होता तो $4.5 होता. तर अशा प्रकारे ट्रेलिंग करत करत ट्रेंड लाईनच्यावर ट्रेलिंग करत करत योग्य ट्रेड कॅप्चर करून एकाच कॅन्डलमध्ये त्याने आपलं टार्गेट दिलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं अनालिसिस कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, काही शिकायचं असेल, काही माझ्याकडून चुका होत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. आपलं जे अनालिसिस असतं ते आपण एकदम परफेक्ट आणि आपले जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार करत असतो. ओके, तर आणि तुम्ही जर आजची आपली समरी पाहिली तर टोटल आज 3 ट्रेड झाले. ओके, 3 ट्रेड झाले, ज्यामध्ये 2 ट्रेडमध्ये आपलं प्रॉफिट आहे आणि एका ट्रेडमध्ये पॉईंट 50 सेंटचा लॉस आहे. तर ओव्हरऑल आजचा दिवस पाहिला तर आपला $6 आहे. ओके, $6 प्रॉफिटमध्ये क्लोज झालेला आहे, आणि जवळपास आजचा आपला 6वा-7वा दिवस असेल की आपण प्रॉफिटमध्ये क्लोज करत आहोत. हे जे अकाउंट मी घेतलेलं त्यावेळेस $10 माझं अकाउंट होता, आता मी 74-5 पर्यंत नेलेला आहे. आणि ज्यावेळेस या अकाउंटमध्ये $100 अकाउंट आपलं पोहोचेल त्यावेळेस आपण 0.02 लॉट सेल करेल. आता 0.01 लॉट आपण सेल करतो. आपल्याकडे मनी भरपूर आहे, पण आपल्या रिस्क मॅनेजमेंटनुसार आपण 0.01 लॉटवरतीच आता काम करतो. ज्यावेळेस $100+ होतील त्यावेळेस आपण 0.02 सेल करणार आहे. तर असेच अनालिसिसचे परफेक्ट अनालिसिसचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी कसं आपण कोणत्या ठिकाणी प्राइस ॲक्शन टूल्स यूज केले पाहिजेत, ओके, यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत जातील. तर भेटूया पुढच्या असेच अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.